Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. मुधोळ तालुक्यातील गुरलापूर गावात सुरू असलेल्या ऊस दराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्याध्यक्ष BY विजेंद्र यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी ठाण मांडून शेतकऱ्यांसोबत रात्र घालवली. बुधवारी पुन्हा ते आंदोलनस्थळी उपस्थित असताना त्यावेळी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. या संभाषणादरम्यान दोघांमध्ये शेतकरी आंदोलनासंदर्भातही चर्चा झाली. विजेंद्र यांनी शाह यांना सांगितले की बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी ऊसाला प्रति टन किमान ₹3,500 दर देण्याची मागणी करत आहेत आणि मी त्यांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देत आहे. त्यामुळे अमित शाह यांनीही बेळगावातील शेतकऱ्यांच्या मागण्यांशी ऐक्य दर्शवून आंदोलनाला समर्थन व्यक्त केले, ज्यामुळे या आंदोलनाला दिल्लीतूनही राजकीय बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेळगाव जिल्ह्यात ऊस शेतकऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आता अधिक आक्रमक वळणावर येऊन पोचलं आहे. आज आंदोलकांनी सुवर्णसौध परिसरात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. शेतकऱ्यांची मुख्य मागणी प्रति टन ₹3,500 दर आणि थकीत ऊस बिले तात्काळ देण्याची आहे. गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनावर प्रशासनाने तोडगा न काढल्याने महामार्गावरील वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून आंदोलकांना समजावण्याचे प्रयत्न सुरू असताना जिल्हा प्रशासन आणि ऊस उत्पादक संघटनांमध्ये चर्चा सुरू आहे. घर बसल्या अगरबत्ती पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून बेळगाव शहरातील शेकडो महिलांसह काही ऑटो चालकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास शहापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. BM ग्रुप महिला गृहोद्योग समूह या नावाने रोजगाराचे आश्वासन देत प्रत्येक महिलेकडून ₹2,500 नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर ₹3,000 मजुरी देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र पैसे घेतल्यानंतर संबंधित महिलांना ना काम देण्यात आले ना पैसे परत करण्यात आले. परिणामी शेकडो महिलांची आर्थिक फसवणूक झाली. या प्रकरणाविरोधात श्रीरामसेना हिंदुस्थानच्या वतीने अध्यक्ष रमाकांत कोंडोस्कर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. लक्ष्मी आनंद कांबळे यांच्या तक्रारीनुसार शहापूर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर वय 35 राहणार जाळोळी तालुका पंढरपूर व सध्या राहणार पुरसंगी पुणे याला 4 नोव्हेंबर रोजी अटक केली असून या कारवाईत PSI मणिकंठ पुजारी, SN बसवा, मनोज भजंत्री आणि त्यांच्या पथकाच्या कार्याचे तसेच श्रीरामसेना हिंदुस्थानच्या सहकार्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कौतुक केलं आहे. बेळगाव शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने कचेरी रोडवर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला आहे. उत्तरेहून दक्षिणेकडे भडकलगली क्रॉसपर्यंत एकेरी वाहतूक राहील असा आदेश पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंगळवारी बजावला होता. त्यानुसार आज बुधवारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकातून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार खुर्द ते कचेरी गल्ली या रस्त्यावरून 4 चाकी व 3 चाकी वाहने भडकल गल्ली क्रॉसपर्यंत ये जा करतात. नियोजनानुसार ही वाहने भडकल गल्लीतून पुढे वळवली जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खंजर गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या अंतर्गत वाहतुकीला अधिक नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र नागरिकांची अपेक्षा आहे की प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी कायम राहावी, जेणेकरून वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ आणि अडथळे टाळता येतील. कनेरी मठाचे मठाधीश श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांना धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. धारवाडच्या जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी हा आदेश बजावला आहे. स्वामीजींनी लिंगायत धर्माबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप जागतिक लिंगायत महासभेकडून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे स्वामीजींच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान धारवाड जिल्ह्यातील अण्णेगिरी तालुक्यातील हळ्ळीगिरी गावात 5 ते 7 नोव्हेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या श्री सहजानंद सप्ताह कार्यक्रमासाठी स्वामीजींना अधिकृत आमंत्रण देण्यात आले होते. मात्र या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने स्वामीजींच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोने दरवाढीचा हवाला देत ओरिओनिक्स मार्केट्समध्ये गुंतवणुकीस भरघोस परताव्याचे आमिष दाखवत बैलहोंगल येथील प्रवीण अनंत रेणके यांना तब्बल ₹9,23,948 ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. 13 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मोबाईलवर सोन्याच्या गुंतवणुकीसाठी व्हॉट्सअप मेसेज आणि लिंक पाठवण्यात आली होती.
सुरुवातीच्या छोट्या रकमेवर तात्काळ नफा दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी अधिक गुंतवणूक केली. मात्र काही दिवसात संपर्क तुटल्याने फसवणुकीची जाणीव झाली. या प्रकरणी 3 नोव्हेंबर रोजी जिल्हा CEN पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मुंबईहून भटकळकडे ट्रॉली बॅगेतून पार्सलच्या स्वरूपात तब्बल 49,98,400 रुपये रोख रक्कम आणि 401.4 ग्रॅम वजनाच्या व 44,42,738 रुपये किमतीच्या 32 सोन्याच्या बांगड्या पाठवण्याचा प्रयत्न भटकळ पोलिसांनी उधळून लावला आहे. ही कारवाई भटकळ शहर पोलीस निरीक्षक दिवाकर आणि PSI नवीन नाईक यांच्या पथकाने संशुद्दीन सर्कलजवळ तपासणी दरम्यान केली. मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या VRL बसमधून हे पार्सल पाठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात बाबानंद वय 60 बंदर रोड भटकळ आणि मोहम्मद इरफान उस्माननगर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आली असून या घटनेने हवाला आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. बेळगाव शहरात रस्त्यावर दीर्घकाळ बेवारसपणे उभ्या असलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडी व अडथळे निर्माण होत असल्याने शहर पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम सुरू केली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अडथळा दूर करणारी वाहने ओळखून ती संबंधित पोलीस ठाण्यात जमा केली जाणार आहेत. तसेच नागरिकांनी त्यांच्या परिसरातील अशा वाहनांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या मोहिमेमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नियमभंग करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या पुढाकाराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी संपूर्ण सदलगा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी ऊसाला कर्नाटकातील साखर कारखान्याकडून प्रति टन रुपये 3,500 आणि महाराष्ट्रातील कारखान्याकडून रुपये 3,751 रुपये विनाकपात दर देण्याची मागणी करत आहेत. या बंद दरम्यान वैद्यकीय सेवा, औषधे दुकान आणि दूध डेअरी वगळता सर्व शाळा, महाविद्यालय, व्यापारी आस्थापनं, बँका, वित्तीय संस्था तसेच सार्वजनिक आणि अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहेत. या संदर्भात निवेदन सदलगा पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवकुमार बिरादार आणि उपतहसीलदार कार्यालयातील महसूल निरीक्षक MK नागराळे यांना देण्यात आले आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बालविवाह आणि महिला तसेच बालकावरील हिंसाचार रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अक्का टास्क फोर्सचा औपचारिक कार्यारंभ 19 नोव्हेंबरपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गृहमंत्री डॉक्टर G. परमेश्वर यांची भेट घेऊन टास्क फोर्सच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा केली. तालुका पातळीवरील या टास्क फोर्समध्ये महिला पोलीस अधिकारी, NCC छात्र तसेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी सहभागी राहणार आहेत. मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले की शासन महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर असून हा उपक्रम त्या दिशेने एक ठोस आणि प्रभावी पाऊल ठरेल. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे आयोजित अखिल भारतीय आंतरविभाग फुटबॉल स्पर्धेला आज बुधवारी बेळगावातील गणेशपूर येथील BCFC टर्फ मैदानावर उत्साहात सुरुवात झाली. ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून उद्घाटन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी एअरपोर्ट संचालक S. त्यागराज आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि उत्तर विभागासह एकूण 6 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून कुशल खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. बेळगाव विमानतळ विभागाच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेला स्थानिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुढील काही दिवस फुटबॉल प्रेमींसाठी बेळगावात क्रीडा सोहळ्याची पर्वणी ठरणार आहे. बेळगाव शहरातील मारुती गल्ली व गणपत गल्ली परिसरात रस्त्यावर वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर काल मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या मोहीम राबविली. वाहतुकीला अडथळे ठरणारे स्टॉल्स, फुटपाथवरील वस्तू व इतर अनधिकृत शेडवर ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की शहरातील मुख्य मार्ग मोकळे ठेवण्यासाठी अशा मोहिमा पुढेही राबवण्यात येतील. अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कर्नाटक राज्यात विजेचा कोणताही तुटवडा नसून मागणीनुसार सर्व ग्राहकांना नियमित वीज पुरवठा केला जात आहे, अशी माहिती कर्नाटकाचे ऊर्जा मंत्री KJ जॉर्ज यांनी सोमवारी दिली. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान योजनेअंतर्गत हासन जिल्ह्यातील संकोदनहळ्ळी येथे उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या जागेची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत बोलत होते. ते पुढे म्हणाले की सौर ऊर्जेला राज्य सरकारचे प्राधान्य असून राज्यभरात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. यामार्फत 2400 मेगावॅट वीज निर्मिती
साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। राज्य सरकारने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबन कमी करून नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले। काँग्रेसचे माजी अध्यक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर केलेल्या मत चोरीच्या गंभीर आरोपासह एच फाईल्स नावाची पत्रकार परिषद घेतली। ही परिषद बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी मतदानाच्या काही दिवस आधीच आयोजित करण्यात आली होती। यापूर्वी काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून या परिषदेला हायड्रोजन बॉम्ब लोडिंग असे संबोधण्यात आले होते। नवी दिल्ली येथील इंदिरा भवन येथे झालेल्या या परिषदेची सुरुवात गुरु नानक देव यांच्या स्मरणाने झाली। राहुल गांधी म्हणाले, हे फक्त एका मतदारसंघाचे प्रकरण नाही, अनेक राज्यांमध्ये मतांची चोरी होत आहे। हरियाणा निवडणुकीत पहिल्यांदाच पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतदानाच्या निकालात फरक पडला। पोस्टल बॅलेटनुसार काँग्रेसला 76 तर भाजपला केवळ 17 जागा मिळाल्या। ते पुढे म्हणाले, हरियाणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात मत चोरी उघडकीस आली होती। सुरुवातीला मला खात्री नव्हती, पण चौकशीत सत्य समोर आले। राज्यपालांनी याची चौकशी करावी। संपूर्ण राज्याचा जनादेश चोरीस गेला असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। बेळगाव येथील सांब्रा येथे नुकत्याच पार पडलेल्या विराट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडले। या स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रम सोनजी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते आणि त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। उद्घाटन प्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, राजू देसाई, यल्लोजी पाटील, मल्लाप्पा कांबळे, नितीन देसाई, प्रवीण पाटील, रवी कोटबागी आणि नागेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेत क्रिकेट प्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। या उपक्रमामुळे नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळाले असून ग्रामीण भागातील क्रिकेटला चालना देणारा हा प्रयत्न प्रेरणादायी ठरल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। बेंगळूर येथे सुरू असलेल्या 4थ्या मिनी ऑलिम्पिक राज्यस्तरीय आंतरजिल्हा 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने प्रभावी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे। आपल्या गटातील दोन्ही सामन्यात विजय मिळवत बेळगाव संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे। पहिल्या सामन्यात बेळगावने मैसूर संघावर 2-0 ने मात केली असून नवीन पाठकने आराध्य नाकाडीच्या पासवर दोन्ही गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला। या विजयासह बेळगाव संघाने उत्कृष्ट टीमवर्क आणि कौशल्याचे प्रदर्शन करत आगामी सामन्यातही विजय घोडदौड कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। चन्नेवाडी तालुका खानापूर येथील मूळ रहिवासी आणि सध्या अनुगोळ बेळगाव येथे राहणारी आकांक्षा नारायण पाटील हिने नुकत्याच पार पडलेल्या सीए परीक्षेत यश संपादन केले आहे। आकांक्षाने पीजी भागवत LLP येथे इंटर्नशिप पूर्ण केली होती। तिच्या या यशस्वी प्रवासात सीए महादेव शेवडे आणि सीए श्रीनिवास देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले। आकांक्षा ही चन्नेवाडी येथील प्रगतशील शेतकरी मल्लाप्पा नारायण पाटील आणि चाबगाव येथील कृष्णा यस पाटील यांची नात आहे। तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।